एक महत्त्वाची बातमी आहे। दिल्लीमध्ये महाविकास आघाडीचे खासदार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात या खासदारांनी आंदोलन केले। कांद्यांच्या माळा गळ्यामध्ये घालून त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे। आंदोलनाला मोठ्या प्रमाणात मंडळी उपस्थित होती। कांद्याला अनुदान त्याचबरोबर हमीभाव देण्याची मागणी सुद्धा करण्यात येते। आपण पाहतोय खासदारांचं हे आंदोलन। दिल्लीमध्ये महाविकास आघाडीचे खासदार आक्रमक झालेले होते। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला होता। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी आंदोलन केलेलं आहे। कांद्याचं नुकसान झालं आणि आता नुकसान झालंय म्हणून थोडाफार भाव वाढेल अशी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या भावात सुद्धा कांदा विकला जात नाही। त्यामुळे आम्ही आज संसदेच्या मकरद्वारवर महाराष्ट्रातील सर्व खासदार, विशेष करून बगरे सर असो, राजाभाऊ असो, बजरंग बाप्पा असो, आदरणीय सुप्रियाताई असो, अनेक आम्ही सर्व खासदारांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं। आमची मागणी एकच होती की कांद्याला हमीभाव मिळाला पाहिजे, कमीत कमी 40 ते 45 रुपये भाव तरी मिळाला पाहिजे। आमच्या दुधाचे सुद्धा बाजारभाव वाढले पाहिजेत, अनेक शेतीमालाचे सुद्धा बाजारभाव वाढले पाहिजेत। कारण शेतकरी हा जगाचा अन्नदाता आहे आणि तोच अन्नदाता आज आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर आपण त्या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज आंदोलन केलं आहे। कांदा विकला जातो, उत्पादन खर्च देखील निघत नाही। मी मागच्या आठवड्यामध्ये संसदेमध्ये सुद्धा हा प्रश्न केला होता। कृषी मंत्र्यांना भेटलो होतो की शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे आणि त्याचबरोबर सरकार जी नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून खरेदी करतंय ती खरेदी याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे, त्याची CBI चौकशी झाली पाहिजे। त्याचप्रमाणे गुजरात सारखं राज्य एका बाजूला कांद्याला अनुदान देतं 300-350 रुपये, मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जर बाजारभाव मिळत नाही तर त्या ठिकाणी 500 रुपयाचं अनुदान दिलं पाहिजे।